आज आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स या टॉपिक मधील प्रोजेक्शन रूल जो आहे तो प्रोजेक्शन रूल नेमका काय आहे तो आपण फक्त इथे एक्सप्लेन करणार आहोत आणि याचं डिस्कशन करणार आहोत। आता स्टेटमेंट बघा काय असतं, इन एनी ट्रायंगल एबीसी प्रूव्ह दॅट। आता मी काय केले, प्रोजेक्शन रूल मध्ये टोटल 3 फॉर्म्युले आहेत, त्यातला एकच फॉर्म्युला तेवढा मी काय केलेला आहे इथं डिस्कस करणार आहे, एक्सप्लेन करून तुम्हाला सांगणार आहे। बाकीचे 2 फॉर्म्युले काय करायचे तुम्ही स्वतःहून, मी जसं सांगेन तुम्हाला हा थेरम झाला की फक्त काय करायचं, सायक्लिक रोटेशननं बी ए च्या ठिकाणी आणायचा, ए सी च्या ठिकाणी, आणि सी म्हणजे ए कडनं ए वरून आपण आता सध्या परपेंडिक्युलर टाकलेला आहे, तुम्ही दुसऱ्या फॉर्म्युल्याला बी वरनं टाकायचा परपेंडिक्युलर आणि परत तिसऱ्या ह्याला सी वरनं परपेंडिक्युलर टाकायचा। म्हणजे यानुसार हा जो थेरम आहे याचं प्रूफ आपल्याला घेता येतं। बघा आता इन एनी ट्रायंगल एबीसी प्रूव्ह दॅट, पहिला जो फॉर्म्युला आहे तो मी इथं सांगते, ए इज इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी। म्हणजे बाजू आहे ए, इथं साइड ए इज इक्वल टू इथं साइड बी आणि इथं साइड सी आहे, आणि बी ला कोणता रेशो जोडलेला आहे कॉस, आणि त्याला कोणता अँगल आहे सी अँगल आहे। इथं सी बाजू आहे, साइड सी आहे, आणि कोसाइन रेशो आहे, आणि अँगल काय आहे इथं बी अँगल आहे। आता प्रूफ याचा आपण काय करूया बघूया। आपल्याला काय सिद्ध करायचे ते आधी लिहूया। वी हॅव टू प्रूव्ह दॅट, वी हॅव टू प्रूव्ह दॅट, वी हॅव टू प्रूव्ह दॅट ए इज इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी। हे आपल्याला सिद्ध करायचं आहे। आता या डायग्राम मध्ये ही जी डायग्राम आहे ती अॅक्यूट अँगल ट्रायंगलची आहे, म्हणजे तिन्ही पण अँगल्स कसे आहेत, अॅक्यूट अँगल आहेत। आता काय केलेलं आहे बघा, या डायग्राम मध्ये ए पासून एक परपेंडिक्युलर टाकलेला आहे साइड बीसी वर, आणि साइड बीसी काय आहे इज इक्वल टू ए, ही बाजू आहे। तर ए पासून एक परपेंडिक्युलर टाकला, याचा उल्लेख आपण इथं करूया। लेट वी ड्रॉ परपेंडिक्युलर, परपेंडिक्युलर म्हटलं तरी चालेल, किंवा अल्टिट्यूड असाही आपण काय करू शकतो, उल्लेखाचा करू शकतो। लेट वी ड्रॉ परपेंडिक्युलर एडी किंवा अल्टिट्यूड एडी फ्रॉम पॉइंट ए टू साइड बीसी। कुठून कुठपर्यंत आपल्याला काढायचे आहे, तर ए या पॉइंट पासून ते बीसी या साइड वरती आपल्याला काय करायचे आहे, परपेंडिक्युलर एक टाकायचे आहे। आता आपण टाकलेले आहे। आता या थेरमला प्रोजेक्शन रूल असं नाव पडले, म्हणजे आपल्याला इथं प्रोजेक्शन्स घ्यायचे। मग प्रोजेक्शन रूल, प्रोजेक्शनचा जो रूल आहे तो तुम्हाला 11वी मध्ये झाला असेल, तरी पण आपण तो घ्यायचा नाही वेक्टर मधला। आपल्याला काय करायचंय, प्रोजेक्शन जे घ्यायचे आहेत ते साइड्स वरती प्रोजेक्शन घ्यायचे। म्हणजे काय करायचंय, एका साइडचं दुसऱ्या साइडवर असलेलं प्रोजेक्शन आपल्याला घ्यायचंय। आता प्रोजेक्शन म्हणजे काय ते थोडक्यात आधी तुम्हाला सांगते। बघा, या बीसीचं डी मुळे काय झालेलं आहे, 2 भागामध्ये विभाजन झालेलं आहे, बीडी आणि डीसी। हे तर आपल्याला दिसतंय, बीसी इज इक्वल टू काय आहे, ए आहे। मग आता हा जो बीडी आहे याला प्रोजेक्शन म्हणायचं, पण कधी, हा एकच आता मी भाग घेतलेला आहे, दुसऱ्याचं नंतर सांगते। बीडी याला आपण प्रोजेक्शन कधी म्हणणार आहे, ज्या वेळेला एबीचं बीसी वरती प्रोजेक्शन असलं पाहिजे। म्हणजे एबी हा कसा असला पाहिजे, या बीसीचं हॉरिझॉन्टल कंपोनंट तिथं आपण काय घ्यायचं आहे, घ्यायचं आहे आपल्याला। म्हणजे काय करायचंय, हा बीडीला काय म्हणलं जातं, प्रोजेक्शन म्हटलं जातं। बीडी इज कॉल्ड प्रोजेक्शन ऑफ एबी ऑन बीसी। म्हणजे इथं जो अँगल तयार होईल त्या अँगलचा आपल्याला काय करावा लागतो, कोसाइन रेशो घ्यावा लागतो। मग तो कोसाइन रेशो कसा घ्यायचा ते आपण नंतर बघणार आहोत। फक्त लक्षात ठेवा, हा जो हॉरिझॉन्टल कंपोनंट तुम्हाला दिसतोय, या हॉरिझॉन्टल कंपोनंटलाच काय म्हटलं जातं, प्रोजेक्शन म्हटलं जातं। आणि ते प्रोजेक्शन कसं आहे, एबीचं बीसी वरती असलेलं प्रोजेक्शन आहे। तसंच डीसी हे पण प्रोजेक्शन आहे। हे डीसी जे तुम्हाला दिसतंय हे पण एक प्रोजेक्शन आहे। ते कुणाचं कुणावरती आहे, तर एसीचं बीसी वरती असलेलं प्रोजेक्शन,
आणि हा जो अँगल आहे तो आपल्याला काय करायचा आहे, कन्सिडर करायचा आहे. त्याचा कोसाइन रेशो आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे असे दोन अॅक्यूट अँगल आपल्याला मिळालेले आहेत. या एडीमुळं या एबीसी ट्रँगलचे दोन भागामध्ये काय झालेलं आहे, विभाजन झालेलं आहे. ABD आणि ADC. मग आता फक्त मी याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला सांगितलंय. आता आपण काय करूया, प्रोजेक्शन जे आहे ते प्रोजेक्शन घेऊया. BD हे प्रोजेक्शन पहिल्यांदा घेते. मग कसं म्हणणार, BD इज इक्वल टू किंवा BD इज कॉल्ड असं म्हणू शकतो आपण. BD इज इक्वल टू प्रोजेक्शन ऑफ AB ऑन साइड BC. BD हे कुणाचं प्रोजेक्शन आहे, ABचं BC वर असलेलं प्रोजेक्शन आहे. तसंच हे आपण काय घेतलं, BD हे प्रोजेक्शन आहे ते ABचं BC वर असलेलं प्रोजेक्शन आहे. तसंच आपण DC हे घेणार आहे प्रोजेक्शन. DC इज इक्वल टू प्रोजेक्शन ऑफ AC ऑन BC. BC या साइडवरती असलेलं प्रोजेक्शन आहे. म्हणजे हा एक हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे आणि हा एक हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे. मग आपण काय करणार आहे, म्हणजे हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ AB अलॉंग BC असं म्हणतो आपण. त्यालाच प्रोजेक्शन असं म्हटलं जातं. मग BD आणि DC घेतलेले. मग आता याच्यामध्ये या प्रोजेक्शन रूलमध्ये 3 केस आपल्याला स्टडी करायचे. पहिल्या केसमध्ये अॅक्यूट अँगल ट्रायंगल म्हणजे जो दिसतोय तो ट्रायंगल आपण कन्सिडर करणार. दुसऱ्या केसमध्ये राईट अँगल ट्रायंगल आपण घेणार आहे. आणि तिसऱ्या केसमध्ये ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगल, किंवा आधी ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगल आणि अॅक्यूट अँगल ट्रायंगलचं कम्प्लीट करू आपण. आणि मग शेवटी राईट अँगल ट्रायंगल जो आहे तो 1-2-3 स्टेपमध्ये आपल्याला त्याचं जे प्रूफ आहे ते मिळेल. आता BD आणि DC मी लिहिलेलं आहे. पहिल्यांदा केस फर्स्ट म्हणते. आता डायग्राम आहेच इथं, त्यामुळे केस फर्स्ट जे आहे ते आपण बघूया. या केस फर्स्ट मध्ये मी काय घेतलेलं आहे, 2 अँगल जे आहेत ते अॅक्यूट अँगल घेतलेले आहे. आता B हा अँगल 3 केसमध्ये एक अँगल काय करायचा. आता या ह्याच्यासाठी B अँगल घ्यायचा. B अँगल जो आहे तो एका डायग्राम मध्ये अॅक्यूट अँगल घ्यायचा, दुसऱ्या डायग्राम मध्ये ऑप्ट्यूस अँगल घ्यायचा Bच अँगल, आणि तिसऱ्या डायग्राम मध्ये राईट अँगल घ्यायचा. मग आता मी सध्या काय घेतलेलं आहे, B इज अॅक्यूट अँड C इज अॅक्यूट अँगल. B आणि C काय घेणार आहे आपण, अॅक्यूट अँगल घेणार आहे. इथं अँगल लिहायचं विसरलं बघा. B इज अॅक्यूट अँगल अँड C इज अॅक्यूट अँगल, असे दोन्ही अॅक्यूट अँगल आपण कन्सिडर केले. मग आता प्रोजेक्शन मगाच्या सारखंच. देअरफॉर BD इज इक्वल टू प्रोजेक्शन, मगाचंच आपण लिहिणार आहे, प्रोजेक्शन ऑफ AB ऑन BC दॅट इज इक्वल टू. आता प्रोजेक्शन काय आहे ते बघूया आपण. मग इथं प्रोजेक्शन कसं असणार आहे, हा जो मी तुम्हाला सांगितलं होतं या ट्रायंगलमध्ये, BD इथं या ट्रायंगलची साइड आहे, त्यामुळे या ट्रायंगलमध्ये राईट अँगल ट्रायंगल आहे. आणि या राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपण हा जो अँगल घेणार आहे त्याचा कोसाइन रेशो घ्यायचा. आणि कोसाइन रेशोला ABचं BC वर असलेलं प्रोजेक्शन असं म्हटलेलं आहे. त्यामुळे AB म्हणजेच काय घेणार आपण, C, आणि कॉस रेशो, कोसाइन रेशो घेणार आहे. आणि अँगल कोणता आहे तो B आहे. हे नाही लक्षात तुमच्या आलं तर एक लक्षात ठेवा, आपल्याला एक माहितीये, या राईट अँगल ट्रायंगल मध्ये कॉस C जर आपण घेतलं तर कॉस C इज इक्वल टू काय मिळतंय बघा आपल्याला. कॉस C जर घेतलं तर ऍडजेसंट साइड डिवायडेड बाय हायपोटेन्युअस, लगतची बाजू भागिले कर्ण. लगतची बाजू काय आहे BD, कर्ण काय आहे AB, हे लिहिलं मी. दॅट इज इक्वल टू BD आहे तिथंच. AB म्हणजे किती लांबी आहे, C आहे, आणि या बाजूला कॉस C आहे. मग देअरफॉर BD इज इक्वल टू काय, कॉस B आहे. म्हणजे BD इज इक्वल टू आपल्याला काय मिळणार आहे, C इकडच्या बाजूला जाणार, C कॉस B मिळणार आहे. मग असं लिहिलं तरी चालतं, हे BD आणि C कॉस B दोन्ही इक्वल आहेत. मग इथं मी लिहिलेलं आहे. त्याचबरोबर BD झालं, मग वरती अजून एक आहे कॉम्पोनंट, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट DC आहे. मग DCचं कसं घेणार आहे आपण, परत तेच वरचं लिहायचं, प्रोजेक्शन ऑफ AC ऑन BC इज इक्वल टू ACचं BC वरती असलेलं प्रोजेक्शन. मग मगाच्या सारखंच काय घेणार, AC ही बाजू आहे म्हणजे B येणार, कोसाइन रेशो घ्यायचा म्हणजे कॉस येणार, आणि अँगल कोणता आहे, C येणार आहे. मग आपल्याला एक माहिती आहे, देअरफॉर A इज इक्वल टू
बीसी आहे. ही ए बाजू म्हणजेच काय आहे, बीसी आहे. आणि बीसी म्हणजेच काय, बीडी प्लस डीसी. बीडी प्लस डीसी दॅट इज इक्वल टू, बीडी काढले आपण किती आहे, सी कॉस बी, प्लस डीसी काढलेला आहे किती आहे, बी कॉस सी. आणि या बाजूला काय येतं, ए येतं. मग देअरफॉर काय येणार आहे लास्ट, ए इज इक्वल टू, हे बी कॉस सी आधी लिहिते कारण वरती आपण थेरम मध्ये तसंच लिहिलंय, बी कॉस सी प्लस सी कॉस बी. म्हणजे फर्स्ट पॉइंट मध्ये, फर्स्ट केस मध्ये आपण काय केलं, हा जो फॉर्म्युला जो आहे तो सिद्ध केला. असंच आपल्याला काय करायचे आहे, केस सेकंड घ्यायचे. आता कोणता ट्रँगल आपण घेतला होता, ॲक्यूट अँगल ट्रँगल घेतला होता. आता ऑब्ट्यूस अँगल ट्रँगल आपल्याला घ्यायचा आहे. मग ऑब्ट्यूस अँगल ट्रँगल मध्ये डायग्राम कशी येणार आहे बघा. ट्रँगल जो आहे तो ऑब्ट्यूस अँगल ट्रँगल आपण कन्सिडर करणार. ऑब्ट्यूस अँगल ट्रँगल जो आहे तो कन्सिडर करणार आहे. हा अँगल आहे तो बी आहे. हा ए बी सी म्हणणार मी. सी या कोणासमोरची बाजू सी, बी या कोणासमोरची बी आणि ए या कोणासमोरची ए, हे आपण लिहिलेलं आहे. आता इथं ऑब्ट्यूस अँगल ट्रँगल मध्ये इथून आपण एक परपेंडिक्युलर टाकणार आहे या बाजूवरती. मग परपेंडिक्युलर आपण टाकला कोणता आहे, एडी. मग आता ए डी हा परपेंडिक्युलर आहे ऑब्ट्यूस अँगल ट्रँगल मध्ये, तो काय येतो, बाहेरून येतो. आता हा अँगल आहे बी. आता या ट्रँगलमुळं आणि ह्या अल्टिट्यूडमुळं काय झालेलं आहे तर दोन ट्रँगल, राईट अँगल ट्रँगल तयार झालेत. हा एक राईट अँगल छोटा आणि हा एक मोठा राईट अँगल ट्रँगल आहे. राईट अँगल ट्रँगल म्हणते मी कारण आपल्याला इथं सुद्धा काय करायचं आहे, कॉस कोसाइन रेशो जो आहे तो घ्यायचा आहे. मग केस सेकंड मध्ये आपण काय कन्सिडर करणार, कुठला अँगल, ऑब्ट्यूस अँगल आहे, बी ऑब्ट्यूस अँगल आहे आणि सी हा ॲक्यूट अँगल आहे. त्यामुळे घेताना हे दोनच कोण आपण घेणार आहे. मग इथं लिहूया, लेट बी इज ऑब्ट्यूस अँगल and C is acute angle. C is acute angle हे आपण कन्सिडर केलं. आता परत एकदा आपल्याला काय करायचे, प्रोजेक्शन जे आहेत ते प्रोजेक्शन घ्यायचे, बीडी आणि डीसी. ठीक, आता आपण काय घेतलेलं आहे बघा, ऑब्ट्यूस अँगल ट्रँगल कन्सिडर केलेला आहे. पाठीमागची डायग्राम मी परत एकदा काढली कारण याचं एक्सप्लेनेशन आपल्याला लिहायचं आहे. आता बीडी परत एकदा घेऊया आपण. बीडी म्हणजे इकडून इकडे आता येणार कारण ऑब्ट्यूस अँगल ट्रँगल मध्ये बाहेरून परपेंडिक्युलर टाकावं लागणार आपल्याला. बीडी हे प्रोजेक्शन आहे, मगाच्यासारखंच येणार आहे. प्रोजेक्शन ऑफ, कारण आपण केस फर्स्टच्या आधी सुरुवातीला लिहिलेलं आहे, प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी असं म्हटलेलं आहे. मग इज इक्वल टू काय येणार बघूया आपण. आता प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी, अँगल तर हित आहे आणि राईट अँगल ट्रँगल जो आहे तो हित आहे. मग त्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे, हा कोण घ्यावा लागणार ॲक्यूट अँगलमध्ये. कारण हा कोण घेऊन चालणार नाही कारण आपण काय करतो, कन्सिडर काय करतो, प्रोजेक्शन घेताना राईट अँगल ट्रँगल तयार झाला पाहिजे. मग त्याच्यानुसार हा छोटा राईट अँगल ट्रँगल घेणार आहे, बी जवळच आहे. मग हा टोटल पूर्ण जो सेमी सर्कल दिसतोय तो किती आहे, 180 डिग्रीचा. 180 डिग्री म्हणजेच किती, पाय. मग हा किती आहे, हा जर बी असेल तर हा किती येणार आहे, पाय मायनस बी असणार आहे. हा जो अँगल आहे तो पाय मायनस बी असणार. हा अँगल जो आहे तो बी आहे इकडचा, या ट्रँगल मधला ऑब्ट्यूस अँगल ट्रँगल मधला अँगल आहे बी आणि इकडचा येणार आहे पाय मायनस बी असा येणार. मग त्याच्यानुसार काय येणार आहे बघा, ए बीचं बीसी वर असलेलं प्रोजेक्शन म्हणताना तेच म्हणणार, पण प्रोजेक्शन तर इथं आहे, हे प्रोजेक्शन आहे. मग त्याच्यानुसार काय येणार आहे, बाजू कोणती आहे, सी. आणि प्रोजेक्शन साठी आपण काय घेणार, कोसाइन रेशो आणि अँगल कोणता घेणार आहे, पाय मायनस बी. आणि आपल्याला माहिती आहे कॉस पाय मायनस थीटा काय असतं, पाय मायनस थीटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट येणार. सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस रेशो काय असणार आहे, निगेटिव्ह असणार. त्याच्यानुसार काय येणार आहे, निगेटिव्ह म्हणजे मायनस साइन आणि कॉस पाय मायनस बी, बी म्हणजे काय, कॉस ऑफ थीटा मायनस कॉस थीटा म्हणतो. थीटा म्हणजेच काय आहे, बी म्हणजे मायनस कॉस बी येणार आहे. म्हणजेच किती येणार, मायनस सी कॉस बी हे मिळणार आहे. हे कायम लक्षात ठेवा, अँगल घेताना राईट अँगल ट्रँगल मधलाच घ्यायचा प्रोजेक्शनसाठी. राईट अँगल ट्रँगलचा आपण इथं कन्सिडर केला तर हाच अँगल आपल्याला मिळाला पाहिजे. आता हे झालं. याच्यानंतर डीसी हे प्रोजेक्शन जे आहे ते बघूया. डीसी म्हणजे टोटल आहे, म्हणजे थोडक्यात हा जो राईट अँगल आहे मोठा, सगळ्यात मोठा, तो राईट अँगल आपल्याला कन्सिडर करावा लागेल. मग इथं लिहिते मी प्रोजेक्शन ऑफ एसी ऑन बीसी.
प्रोजेक्शन ऑफ AC ऑन BC याच्यावरती असलेलं प्रोजेक्शन. म्हणताना तेच म्हणणार आपण, पण लिहिताना काय करणार आहे आपण, DC काढायचं आहे आपल्याला. हा हॉरिझॉन्टल कंपोनंट काढायचा आहे. अँगल Cच घेणार आता इथं. मग C आहे अँगल, म्हणजे cos C असणारच आहे. फक्त त्याला काय ACचं BC वरती असलेलं प्रोजेक्शन म्हणजे इज इक्वल टू B cos C असणार आहे. मग आता हे काय लिहूया मगाच्या सारखंच. देअरफॉर A इज इक्वल टू BC दॅट इज इक्वल टू B. इथं तर BC कसं येणार बघा, हे BC काढायचं आहे आपल्याला. हा मोठी लाईन कोणती आहे, DC ची. मग DC मधनं काय वजा करायचं, BD वजा करायचं. DB म्हणायचं नाही, B कडनं D कडं BD वजा करायचं. DC किती आहे बघा इथं, B cos C मायनस BD किती आहे, मायनस C cos B. मग किती आलं बघा, B cos C मायनस मायनस प्लस C cos B. मगाचाच थेरम जो आहे तो आपल्याला मिळाला, A इज इक्वल टू B cos C. प्रोजेक्शन रूल जो आहे तो हे सेकंड केसनुसार सुद्धा काय झाला, सिद्ध झाला. आता केस थर्ड तेवढी राहिलेली, खाली लिहूया इथं आता केस थर्ड. आता इथं काय घेणार आहे, C अँगल तोच राहतो, अॅक्यूट अँगलच शेवटपर्यंत राहणार तिन्ही केसमध्ये. फक्त B अँगल पहिल्यांदा अॅक्यूट अँगल घेतला, याच्यामध्ये ऑप्टिस अँगल घेतला. आता काय करायचंय आपल्याला, B अँगल जो आहे तो राईट अँगल घ्यायचा. हा B अँगल आहे, हा राईट अँगल घ्यायचा आहे. आता इथं आपल्याला दोन राईट अँगल ट्रँगल मिळणार नाही, कारण एकच राईट अँगल ट्रँगल प्रोजेक्शन जे आहे ते एसीचं BC वरती असलेलं प्रोजेक्शन तेवढं राहणार. ABचं BC वरती प्रोजेक्शन राहणार नाही, कारण इथं B आणि D हे दोन्ही सुद्धा काय आहेत, एकमेकांच्या वरती ओव्हरलॅप आहेत किंवा कोइन्साइड्स आहेत. मग इथं काय म्हणणार, लेट B इज राईट अँगल अँड C इज अॅक्यूट अँगल. B हा राईट अँगल घेतलाय आणि C हा काय घेतलेला आहे, अॅक्यूट अँगल घेतलेला आहे. आता इथं काय म्हणणार, हिअर B कोइन्साइड्स विथ, किंवा D म्हणूया, D कोइन्साइड्स, हिअर D कोइन्साइड्स विथ B. म्हणजेच हा जो D आहे तो सेपरेट नसणार. मगाशी कसं आपण घेतलं होतं वरच्या डायग्राम मध्ये, B आणि D काय आहेत, एकमेकांच्या पासून वेगवेगळे आहेत. वेगवेगळे म्हणजे तिथं काय आहे, तिथं हॉरिझॉन्टल कंपोनंट दिसतो, पण या राईट अँगल ट्रँगल मध्ये काय होणार आहे, B आणि D दोन्ही एकमेकांच्या वरती कोइन्साइड होणार, म्हणजे थोडक्यात काय होणार आहेत, ओव्हरलॅप होणार आहेत. मग इथं लिहिलं आपण D कोइन्साइड्स विथ B असं म्हटलेलं आहे. मग परत एकदा BD हे प्रोजेक्शन म्हणण्यापेक्षा आपण आता असं प्रोजेक्शन न घ्यायला नको, याच्यामध्ये आपण असं करूया, ह्याच्यामधली जो थेरम आहे, फॉर्म्युला आहे, त्याच्यामधली B cos C प्लस C cos B RHS घेते मी. देअरफॉर RHS इज इक्वल टू B cos C प्लस C cos B दॅट इज इक्वल टू, आता B ही आता C या कोणासमोरची बाजू, C B या कोणासमोरची B आणि BC म्हणजे A आहे. आता B cos C हा जो अँगल आहे, मग हे कोणाचं प्रोजेक्शन आहे, कुणावरती, म्हणजे आपण काय म्हणणार आहे, एकतरी तुम्ही BC म्हणू शकता, कारण वरती लिहिलंय बघा आपण. DC हे प्रोजेक्शन कसं आहे, ACचं BC वर असलेलं प्रोजेक्शन वरती लिहिलेलं आहे बघा, प्रोजेक्शन ऑफ AC ऑन BC. त्याच्यानुसार काय आलेलं आहे, B आणि cos C आलेलं आहे, त्यामुळे ACचं BC वरती असलेलं प्रोजेक्शन. मग DC म्हणू शकता किंवा BC म्हणू शकता, दोन्ही इक्वलच आहेत. DC आणि BC या डायग्राम मध्ये दोन्ही इक्वल आहेत. मग त्यामुळे आपण काय म्हणणार आहे, B cos C म्हणजे कुठली बाजू आहे, BC ही बाजू आहे, प्लस C cos B. C cos B, B अँगल किती डिग्रीचा आहे, π/2. इथं काय अॅक्यूट अँगल मिळालेला नाही B चा. मग किती येते बघा, BC म्हणजे कुठली बाजू आहे, A आहे, प्लस C cos π/2 म्हणजे C इंटू काय येणार आहे, cos π/2 किती असतं, 0 असतं. म्हणजेच किती मिळणार आहे आपल्याला, A मिळणार आहे, दॅट इज इक्वल टू LHS. अँड देअरफॉर A इज इक्वल टू B cos C प्लस C cos B येणार आहे. आता याच्यामध्ये बघा, A इज इक्वल टू B cos C प्लस C cos B आहे. हे आपल्याला इथं राईट अँगल ट्रँगल जरी घेतला तरी आपला हे थेरम जो आहे किंवा प्रूफ जे आहे ते इथं पूर्ण झालं. मग खाली म्हणूया, देअरफॉर फ्रॉम ऑल पॉसिबल केसेस
पॉसिबल केसेस फर्स्ट, सेकंड अँड थर्ड, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड, याच्यावरनं आपण काय म्हणणार आहे, वी प्रूव्ह दॅट A इज इक्वल टू B cos C प्लस C cos B. हा जो प्रोजेक्शन रूल आहे तो आपला इथं संपतो आणि या पद्धतीने काय करायचं आहे आपल्याला, अदर सिमिलरली जे अदर स्टेटमेंट्स आहेत, मी तुम्हाला सांगते कोणकोणते 2 स्टेटमेंट्स तुम्हाला प्रूव्ह करायचे आहेत. डायग्राम अशाच पद्धतीनं काढायचं. आता इथं बी अँगल आपण एकदा ॲक्युट घेतला, एकदा ऑप्ट्यूज घेतला, एकदा राईट अँगल ट्रायंगल घेतला. आता दुसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये काय करायचं, बी हा आता इथं कसं आहे डायग्राम मध्ये ए हा वरती आहे, ए पासून परपेंडिक्युलर टाकून आपण ते प्रूव्ह करत गेलो. परत नंतर आता पुढच्या डायग्राम मध्ये काय करायचं, बी सायक्लिक रोटेशन नुसार एबीसी ची जागा बदलायची. बी हा वरती न्यायचा, एक इकडे आणायचा, सी इकडे आणायचा दुसऱ्या डायग्राम मध्ये. परत तिसऱ्या डायग्राम मध्ये काय करायचं, सी इथं आणायचा, म्हणजे इथं सी हा अँगल एकदा ॲक्युट घ्यायचा, एकदा ऑप्टिक्स घ्यायचा, एकदा राईट अँगल ट्रायंगल घ्यायचा. मग सी इकडे येणार, ए इकडे घेणार आणि त्या पद्धतीनं सायक्लिक रोटेशन पुढे तुम्ही कंटिन्यू करणार आहे. अशा पद्धतीनं 2 स्टेटमेंट जे आहेत तुम्हाला काय करायचे आहेत, प्रूव्ह करायचे आहेत. मग ते स्टेटमेंट कोणते आहेत मी तुम्हाला सांगते. सिमिलरली इथं म्हणते नुसतं मी, ते तुम्ही काय करा, प्रूव्ह करून बघा, एक तरी किमान प्रूव्ह करून बघा. सिमिलरली we prove that किंवा we can prove that, similarly we can prove that we can prove that B is equal to A cos C plus C cos A and C is equal to A cos B plus B cos A. हे दोन्ही आपण काय करू शकतो, प्रूव्ह करू शकतो. तुम्ही यातलं किमान एक तरी काय करा, स्टेटमेंट जे आहे ते प्रूव्ह करा आणि याच पद्धतीनं 3 केसमध्ये त्याचं डिवायडेशन करा आणि त्या पद्धतीनं काय करा, प्रोजेक्शन घ्या आणि तो थेरम जो आहे तो ऑल पॉसिबल केसेस जे आहे त्याच्यानुसार पूर्ण करा.